कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या PRO यांच्या जनसंपर्क फाउंडेशनच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीला 15,000 श्रेणी दान करण्यात आल्या। या फाउंडेशनच्या वतीनं गेली अनेक वर्ष वैद्यकीय मदत, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी असे उपक्रम राबवले जातात। श्रेणीदान कार्यक्रमावेळी फाउंडेशनचे संचालक युवराज एकल, एकनाथ भोसले, ब्रिजेश पाटील, सतेश पाटील, विजय गवळी, अमित पाटील, रमेश संकपाळ, रवी सातपुते उपस्थित होते। हुपरीतील ज्येष्ठ नेते आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांचं वयाच्या 80व्या वर्षी आज पहाटे निधन झालं। गेले काही दिवस ते आजारी होते। त्यांच्या निधनामुळे हुपरी शहरावर शोककळा पसरली असून सकाळी 10 वाजता नानासाहेब गाट यांची अंत्ययात्रा निघाली। त्यामध्ये जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। नानासाहेब गाट यांच्या निधनामुळे हुपरी परिसराच्या सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील एक समंजस नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होतीये। कसबा बावडा इथला रहिवाशी आणि 12वीचा विद्यार्थी सिद्धार्थ विजय पोवार यानं गरीब फिरस्ते कुटुंबांसमवेत आपला 18वा वाढदिवस साजरा केला। ताराराणी चौक परिसरात वास्तव्याला असणाऱ्या कडकलक्ष्मी कुटुंबाला सिद्धार्थ पोवार यानं जीवनावश्यक वस्तूंचं किट दिलं। यावेळी रणवीर घाटगे, आदित्य पोवार, श्रेणिक शिंदे, अथर्व कांबळे, वीरधवल बिरंजे, ज्ञानेश्वर माने उपस्थित होते। कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीवरील स्मशानभूमीच्या कमानीची दुरावस्था झाली आहे। कमानीच्या कठड्यांना तडे गेले असून अक्षरही पुसली गेली आहेत। महापालिकेनं या कमानीची डागडुजी करावी तसंच कमानीचा बोर्ड नव्यानं करावा अशी मागणी भाजप युवा मोर्चानं केली आहे। मागणीचं निवेदन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिलं। यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजित पवार, अनिकेत अतिग्रे, विवेक राजवर्धन, वल्लभ देसाई, देवयानी पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते।